जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। उद्योजक कैलासवासी दत्तात्रय भास्कर तथा काकासाहेब चितळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम। बिलवडी तालुका पलूस येथील चितळे उद्योग समूहाचे सुप्रसिद्ध उद्योजक माननीय कैलासवासी दत्तात्रय भास्कर तथा काकासाहेब चितळे यांची आज 5वी पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमाने साजरी होत आहे। स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त भिलवडी यासाठी स्वर्गीय काकासाहेब चितळे यांनी गेल्या 40 वर्षापूर्वी जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली होती। तसेच स्वच्छतेची मोहीम अखंडितपणे सुरू ठेवण्याची त्यांची संकल्पना होती। या अनुषंगाने जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी व जायंट्स ग्रुप ऑफ सहेली यांच्या वतीने भिलवडी येथे आज सकाळी 8 ते 9 या वेळेत कृष्णाघाट स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या मोहिमेत जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष महावीर चौगुले, माजी अध्यक्ष सुबोध वाळवेकर, तसेच माजी अध्यक्ष सुनील परीट, के.आर. पाटील सर, सतीश चौगुले, शीतलनाथ चौगुले, बाहुबली चौगुले, शिवाजी कुकडे, विशाल सावळवाडे, तसेच अक्षय पाटील, भाग्येश चौगुले यांच्यासह जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे विशेष समिती सदस्य तथा चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। कैलासवासी काकासाहेब चितळे यांच्या 5व्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी कृष्णाघाट स्वच्छतेचं अभियान चालू केलेलं आहे। 25 वर्ष जवळजवळ 28 वर्ष झाली पूर्वी काकासाहेबांनी जायंट्स ग्रुपची स्थापना केली आणि त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने चालू ठेवलेले आहेत। काकासाहेबांचं एक वैशिष्ट्य होते की त्यांना स्वच्छतेची खूप आवड होती आणि ते स्वच्छतेच्या बाबतीत एक काटेकोर असायचे आणि त्यांनी जवळजवळ 10 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने चालू ठेवलेला आहे आणि जवळपास भिलवडीचं वैभव असलेला 150 वर्षापूर्वीचा हा कृष्णाघाट या ठिकाणी आज स्वच्छतेचं काम जायंट्स ग्रुप आणि जायंट सहेली यांच्या मार्फत पार पडलेला आहे। काकासाहेबांनी ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भिलवडीकरांना स्वच्छतेचा एक मोठा संदेश दिला होता। त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही आज कृष्णाघाट स्वच्छताचं काम घेतलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही त्यांना एक आदरांजली वाहिलेली आहे। आज 10:30 वाजता वाचनालयात काकासाहेबांच्या फोटोचं पूजन होईल आणि त्यानंतर 11 वाजता माता बाल संगोपन केंद्र शिवाजीनगर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया हा शिबिर आयोजित केला आहे। या शिबिरामध्ये गेल्या वर्षी साधारण 250 लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला होता आणि आष्टा आणि भिलवडी या भागातली मिळून 100 पेक्षा जास्त लोकांच्या नेत्र शस्त्रक्रिया या मोफत जायंट्स आणि चितळे उद्योग समूहामार्फत केल्या गेल्या होत्या। तोच कार्यक्रम आज 11 वाजता आहे। तरी याचा सुद्धा भिलवडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने फायदा घ्यावा। थँक्यू।